हे लाडू लाडू तेजा आपला उद्या झालं ना तर आपण परवा दिवशी पूर्ण दिवस बघू. परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आणि आम्ही चाललो आहे बालाजीला. तर बघू शकता आम्ही ट्रेनमध्ये आहोत. त्यासोबत माझे सासू सासरे आहेत, हे आहेत, मित्र आहेत. आणि नाईटची ट्रेन होती, त्यामुळं आम्हाला सकाळी अर्ली मॉर्निंग तुम्ही बघू शकता. तर नाश्तावाला फिरत होता आणि साऊथला गेल्यानंतर माहिती आहे की साऊथचा नाश्ता म्हणजे इडली डोसा वगैरे. तर तो डोसा होता. आणि बाहेर तुम्ही बघू शकता, बाहेर ऑगस्टचा महिना असल्यामुळे पाऊस संपल्यामुळे थोडीशी ग्रीनरी बाहेर दिसत होती. त्या भागातही आपल्यासारखीच भाताची शेती बऱ्या प्रकारे केली जाते. तर रस्त्याने तुम्ही जाल तिकडे तुम्हाला भात आणि भातच दिसत होता. पुढे गेल्यानंतर म्हणजे आम्ही म्हणते आपल्या भागात जसं आहे सेम तसंच वातावरण त्या साईडला. ही नदी आहे. आणि साऊथला गेल्यानंतर तुम्ही गजरा नाही घालणार असं कधी होणारच नाही. तर ट्रेनमध्येच गजरेवाली आली होती आणि तिचा म्हणजे मस्त असा सुगंध सुटला. तर मी तिकडे गजरा खरेदी केला. त्यानंतर ट्रेनचा टाईम झालं होतं की आम्ही म्हणजे अर्धा 2 तासात पोचणार होतो तिकडे. खूप तासाचा प्रवास असल्यामुळे तुम्ही बघू शकता की चेहरे एकदम सर्वांचे सुकलेले आहोत. आणि फायनली आमचं स्टेशन आलं आणि आम्ही आमच्या बॅगा, कपडे, चप्पल वगैरे सगळे समेटतो आहे. आणि बाहेर बघू शकता तुम्ही स्टेशन दिसते आपल्याला. आणि म्हणजे खूप 2 रात्री 1 डेचा तो प्रवास होता. त्यामुळे खूप असं माणूस म्हणजे म्हणतात ना एक प्रकारचं इरिटेड होतं. तर तसं काही झालं होतं. आणि स्टेशन बघता सगळ्यांना असं जीवाजीव आलं की बाबा फायनली आपलं स्टेशन आलं आहे आणि आम्ही इकडे स्टेशनला पोचतो आहे. Train number 163. चलो चलो बस से जाना पड़ेगा. तर आम्ही उतरलेलो स्टेशनचं नाव होतं रेणुगुंटा. आणि तिथून तुम्हाला 10 ते 12 किलोमीटरवरच बालाजी आहे, म्हणजे तिरुपती आहे, तिरुमला. तर आम्ही बाहेर स्टेशनच्या बाहेर गेलो आणि हे बघा स्टेशनमध्ये तिथे मला असं कावड टाईपमध्ये बघायला मिळत होतं. तर हे मेन स्टेशन आहे रेणुगुंटाचं. तिथून आपल्याजवळ आहे. आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला इकडे शेअरिंग गाड्या मिळतात. तर इकडे अशा टॅक्सी येतात. तर ते लोक नवीन जर असाल तुम्ही तर फसवतात. तसं आमच्या बाबतीत काहीतरी झालं आहे, कारण का आम्हाला 1000 का 900 रुपये जवळच्या जवळ घेतले होते 10-12 किलोमीटरचे. तर पुढे चौकशी केल्यानंतर तिथून आपल्याला बस सेवा आहे हे समजतं. तर तुम्ही गेला तर नक्की सावधप्रमाणे बघा की बाबा तुम्हाला कोणतं परवडेबल आहे. हे आहे तिरुमाता संस्थानचे रूम्स आहेत. इथे आम्ही रूम बुक केली होती आणि फक्त 100 रुपयेमध्ये रूम आहे. आणि रूम बघाल तर खूप सुंदर होती. थोडं आम्ही तिकडे वेट करत होतो आम्हाला चावी वगैरे मिळूच तर. आणि ही आमची पूर्ण फॅमिली तुम्ही बघू शकता. तिकडे गर्दी पण भरपूर आहे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही तयार होऊन बाहेर निघालो. आम्हाला जायचं होतं महालक्ष्मीच्या दर्शनाला. आणि ही मी आहे. आणि आम्ही चाललो आहे संध्याकाळचा मला वाटतं 5:30-6चा टाईम आहे. आणि हे बघा मी गजरा घेतलेला, गजरा नेहमी भेटल्या डोक्यात. स्वतःची आणली नाही गाडी, पार्किंग अशी दुकानला लागते. फायनली आमचं खालच्या देवांचं जे गोविंदराचं आहे, देवीचं आहे, पद्मावती देवीचं, ते दर्शन झाले. तुम्ही बघू शकता तिकडे कमळ वगैरे खूप सुंदर मिळत होते. आणि एक गोष्ट म्हणायची, आम्ही जेवण खावण झालं नाही. बघू शकता पहाटेच्या 2 वाजलेत. आम्ही रात्री म्हणजे जसं आम्ही ऑनलाईन तिकीट्स केलेत तर आमच्या सासूबाईचं आणि नंदीचं तिकीट नव्हतं बुक. तर ते तिकीट्स काढायला आम्ही तिकडे लाईनला होतो. आणि हे बघू शकता हेअरकट झाले त्या सगळ्यांचे. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं श्री बालाजींचं. खूप छान नवीन एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी. खूप सुंदर वाटलं तिकडे जाऊन आणि एकदम शांतता आहे. आम्ही 2 दिवस गेलो होतो, आम्ही 4 दिवस तिकडे राहिलो. आणि ही आमची टकलू हेमंतची आहे, तो आमचा सगळ्यात मोठा टकलू तिकडे. आणि अजून एक सांगते की आम्ही 4 दिवस राहिलो कारण का अजून 1 डे मी अजून एक बालाजीचं
परत दर्शन घेतलं, जे मी वॉकिंग करत म्हणजे जे चढून जावं लागतं ते दर्शन मी केलं, सेकंड दर्शन. तोही एक्सपिरियन्स एवढा सुंदर होता आणि जाताना तुम्हाला जंगलातील प्राणी वगैरे एवढे सुंदर सुंदर बघायला मिळतात ना. बस आणि हे तो रस्ता आहे, जाताना तुम्हाला ग्रीनरी आणि बालाजीचा जो डोंगर आहे तोही तुम्हाला सगळा बघायला मिळतो. तर हा व्हिडिओ कसा नक्की मला कमेंट्समध्ये करा. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.